गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उद्याच्या 4 वर्षाच्या करता खेळ आणि खेळाडूंचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या मान्यवरांना अधिकचं महत्त्व देऊन वेटेज देऊन आम्ही ही 29 लोकांची यादी आज जाहीर केलेली आहे आणि तशाच पद्धतीनं अध्यक्ष आणि सिनियर कार्याध्यक्ष पण आम्ही जाहीर केलेले. बाकीची आजच्याच मीटिंगला आम्ही धरून घेणार आहे. तोही सगळ्यांची संमती घेतलेली आहे. ती नावं आम्ही उद्या प्रेस नोट काढून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. तुमच्या कार्यकारिणीवर 13.5 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला. क्रीडा मंत्री त्याला सपोर्ट करतात त्या संबंधित व्यक्तीला असं देखील म्हणण्यात आलं. आज तीच आरोप करणारे मंडळी असं एक मिनिट असं काही नाही. हो का, प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या संदर्भामध्ये नंतर काही प्रेस नोट काढली गेली. त्या संदर्भात त्या प्रेस नोटमध्ये जे काही सांगायचं ते सांगितलं. 2 वर्षाचा खर्चाच्या बद्दलचा तपशील सगळ्या क्रीडा विभागाला दिला आहे. 1 वर्षाचा तपशील राहिलेला आहे एका वर्षाच्या क्रीडा स्पर्धेचा. त्याच्याबद्दल मला वाटतं 31 डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. 2 महिने म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर 2 महिन्याची मुदत आणि ते 2 महिन्याच्या आत CA आणि ते सगळे जे काही पेपर्स असतात, वाउचर्स असतात, बिलं असतात वगैरे वगैरे, कारण वेगवेगळ्या संघटनांच्याकडनं पण ती बिलं येणं अतिशय गरजेचं असतं. एखादी संघटना चालवत असताना एखादं कुणी काही काम करत असताना गैरसमज होत असतात. त्यामध्ये वेगवेगळे भूमिका मांडण्याचं काम वेगवेगळे मान्यवर करत असतात. परंतु त्याच्यातून कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्यामध्ये पारदर्शकच कारभार झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका ही आमची सगळ्यांची राहिलेली आहे. आम्ही त्याच भूमिकेतनं काम करतो. आज महाराष्ट्र ओलंपिक एसोसिएशन की जनरल बॉडी की मीटिंग थी, एनुअल मीटिंग. तो उसमें आगे 4 साल के लिए बॉडी डिक्लेयर करनी थी, कमेटी डिक्लेयर करनी थी. उसके बारे में चर्चा हुई. पहले बहुत सारे हमारे साथियों ने फॉर्म भरे थे, लेकिन बाद में हम सब बैठे और खेल में पॉलिटिक्स नहीं आना चाहिए, सबने मिलके काम करना चाहिए. यानंतर पुन्हा घेऊयात गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा. एक व्यक्ती 5-5 वेळा मतदान करतो अशी परिस्थिती असल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला. तर निवडणूक आयोग ही नावं का काढत नाही असा सवालही त्यांनी केला. पराभव दिसत असल्यानं विरोधकांकडून नकारात्मकता पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे असं वक्तव्य करत मंत्री दादा भुसेंनी कालच्या मोर्चावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर या काळामध्ये धाराशिवसह मराठवाडा दौरा करणार आहेत. अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. सरकारनं जाहीर केलेली प्रत्यक्ष मदत मिळाली की नाही याचा आढावाही घेणार आहेत. नगर मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून सुजय विखेंनी निलेश लंकेंवर टीका केली. ज्यांनी या रस्त्यासाठी उपोषण केलं आणि त्यावर मतं मिळवली त्यांनीच याचं योग्य उत्तर द्यायला हवं असं म्हणत विखेंनी लंकेंवर निशाणा साधला. सोशल मीडियावर ट्रोल करण्यावरून कडूंनी नाराजी व्यक्त केली. ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले. तर कारवाईसाठी वकिलांची टीमही तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. जिजाऊ ब्रिगेडचं 8वं अधिवेशन 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान चंद्रपुरातील प्रियदर्शनी नाट्यगृहात पार पडणार आहे. अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची निवड झाली आहे. तर 21 नोव्हेंबरला संध्याकाळी 4 वाजता बाईक रॅलीनं अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. बुलढाण्यातील नगराध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीचं नाव मतदार यादीमध्ये 4 वेळा असल्याचं समोर आलंय. प्रभाग 2 मध्ये 3 वेळा तर प्रभाग 3 मध्ये 1 वेळा नाव आहे. धुळ्याच्या पळनेर नगरपंचायतीसाठी होऊ घातलेल्या पहिल्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. दादा भुसेंच्या नेतृत्वात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तर पदाधिकाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं. 11 नोव्हेंबरला महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाची पहिली घंटा वाजणार आहे.
त्यामुळे गेल्या 3.5 वर्षांपासून रखडलेल्या पालिका निवडणुकीला वेग येणार आहे. कोंढवा हत्या प्रकरणातील आरोपींना 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अरबाज पटेल, अमन शेख आणि मयूर वाघमारे या तिन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यातील कोंढवा हत्या प्रकरणात आंदेकर टोळीचा संबंध असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय. या प्रकरणामध्ये 9 आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती त्यांनी दिली. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी शनी शिंगणापूर इथं दर्शनासाठी आकारण्यात येणारे शुल्क बंद करण्याची मागणी केली. सर्वांना समान दर्शनाची संधी द्या, अन्यथा आंदोलन छेडणार असा इशारा तृप्ती देसाईंनी दिला. जळगावमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी रथोत्सवात सहभाग घेतला. दरम्यान जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. कार्तिकी एकादशी निमित्त बुलढाण्यातील शेगाव इथल्या गजानन महाराज मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली. शनिवार, रविवार आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे संतनगरी शेगाव हाऊसफुल झाली. खालापुरातील सासगावात एकादशी निमित्त भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. रायगड जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून दिंड्या सासगावात येतात. रुक्मिणी मातेची विधिवत पूजा केली जाते. देहू नगरी विठ्ठलमय झाली आहे. पंढरपूरच्या एकादशीप्रमाणेच देहूतही वैष्णवांची अप्रतिम मांदियाळी अनुभवायला मिळाली. सर्वत्र ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा निनाद आणि हरिनामाचा गजर दुमदुमला. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथे थांबण्याची, मात्र इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत.